मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले। आज सकाळी अचानक रोहित पवार राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण पाऊण ते 1 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। आगामी निवडणुकीचे वारे वाहत असताना आणि राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना या दोन नेत्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। रोहित पवार हे शरद पवार गटातील आक्रमक तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जातात, तर राज ठाकरे यांची भूमिका आगामी काळात निर्णायक ठरणार आहे। तर या भेटीनंतर अद्याप कोणतीही अधिकृत राजकीय प्रतिक्रिया समोर आलेली नाही। ही केवळ एक सदिच्छा भेट होती की यामागे काही मोठी राजकीय रणनीती दडली आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबईत झालेल्या या हाय प्रोफाईल भेटीचे पडसाद येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात कसे उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी अजित पर्व कधीच संपणार नाही असं म्हणत विरोधकांना उपरोधक टोला लगावलाय। तर रोहित पवार यांनी यावेळी विमानतळ दुर्घटनेच्या अहवालावरून सरकारला धारेवर धरले। केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ यांनी एका महिन्यापूर्वी रिपोर्ट येईल असं सांगितलं होतं, मात्र अद्याप तो समोर आलेला नाही। येणारा रिपोर्ट जर थातुरमातुर असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देत त्यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेण्याचं जाहीर केले। यावेळी रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी होणाऱ्या वागणुकीवरही भाष्य केले। सुनेत्रा पवार ह्या सक्षम महिला असून त्या स्वतः पत्रकार परिषदांना सामोरे जाऊ शकतात असं सांगतानाच त्यांनी काही वैयक्तिक टिप्पणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अजित पवार यांना कंट्रोल करता आले नाही, पण सुनेत्रा पवारांना कंट्रोल करता येईल असा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे असं सांगत त्यांनी काकींना स्वतःला सांभाळून घेण्याची विनंतीही केली। शरद पवार यांनी केलेल्या घातपात नसल्याच्या विधानावर स्पष्टीकरण देताना रोहित पवार म्हणाले की दुसऱ्या दिवशी कुठेही दंगल किंवा अडचण निर्माण होऊ नये या सामाजिक जाणीवेने साहेबांनी ते विधान केलं होतं, मात्र विलीनीकरणाचा विषय जिवंत ठेवण्याचं काम त्यांनीच केले। रोहित पवारांच्या या सडेतोड भूमिकेमुळे आता राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यांचं मत आणि सगळ्यांचं मत तेच ते 4 यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही। आणि एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोचलं। याच्यावरच समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते 4 लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय? तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते, पण तरी जर होत असेल तर काकींनी सुद्धा कुठंतरी सांभाळून राहिलं पाहिजे, एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो। राज ठाकरेंची मुलाकात व्हिडिओ दाखवण्यात आला, त्याच्यामध्ये पण अजित पवार यांची कारकीर्द दाखवण्यात आला, शरद पवार यांचा एकही फोटो दाखवला नाही। आणि दुसरी गोष्ट 2022 नंतरचे अजित पवार दाखवले, 6 वेळा मुख्यमंत्री असलेल्या माणसाची कारकीर्द दाखवताना कमी पडली। माझं एकच मत आहे की साहेबांचा फोटो दाखवला का नाही दाखवला, लोकांना माहिती आहे की साहेबांचं अजित काकांवर प्रेम होतं, अजित काकांचं साहेबांवर प्रेम होतं आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचा काय वाटा हे दुनियाला तिथं माहिती आहे। महत्त्वाचं काय, तो व्हिडिओ बघत असताना आमच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी आलं, पण मनामध्ये एक शंका होती आणि एक कुठंतरी खंतसुद्धा होती की अजितदादांचं काम हे 40 वर्षाचं राजकीय कारकीर्द त्यांची आहे, त्यांचं काम आहे। पण दाखवत असताना जेव्हा कॅश बॉक्सच्या पद्धतीने फक्त 2 वर्षाचाच विषय त्या ठिकाणी दाखवला, पण त्यांचं बाकीचं जे काम आहे, जेव्हा 85 सालापासूनचं ते असेल ना, तर त्याच्या आधीपासूनचं असेल, जर तुम्हाला कोऑपरेटिव्ह मुवमेंटपासून बघायचं असेल, त्या गोष्टी दाखवल्या नाही। म्हणजे दादांचं एवढं मोठं कार्य असताना सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते छोटंसं का दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि फक्त 2 वर्षाचंच तिथं का दाखवलं गेलं, म्हणजे कुठंतरी एखाद्या एजन्सीनी काय केलं हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते। कॅशबॉक्सची कुठली एजन्सी असेल का दादांनी काय केलं हे दाखवायचा प्रयत्न ते करत होते। दादांचं जर खरंच त्यांना दाखवायचं झालं असतं तर कुठंतरी तो व्हिडिओ अजून मोठा आणि अजून चांगला होऊ शकला असता, एक दादांचा फॅन म्हणून आणि एक नागरिक म्हणून मला वाटतं।